नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे द्वितीय सत्र परीक्षा 2026 इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान 2ची प्रश्नपत्रिका. तुम्ही वाचू शकता. इयत्ता 9वी द्वितीय सत्र परीक्षा 2026, विषय आहे विज्ञान 2, गुण आहेत 40 आणि वेळ दिलेला आहे 2 तास. पूर्णपणे व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका बघणारे अनेक साऱ्या विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न असतो, सर 100% हाच पेपर येणार आहे का? तर बाळांनो, 100% हाच पेपर येणार आहे का हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मिडलला सांगणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा. वाचलं असेल. प्रश्न एकावला सुरू करूया. खालील प्रश्न सोडवा म्हटलेला आहे. यामध्ये तुम्हाला MCQचे प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. रिकाम्या जागा भरा म्हटलेल्या आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रुकातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रुकातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला टिंबटिंब असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त रिकामी जागा भरायची आहे. त्यामध्ये थोडं मायनर करेक्शन झालेलं आहे की बोर्डाच्या पॅटर्ननुसार तुमचं योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हे वरती असतं आणि खाली उपप्रश्न सोडवा हा प्रश्न खाली असतो. म्हणजे प्रश्न एक बच्या जागी झाला आणि अच्या जागी झाला आहे, समजून घ्या थोडंसं. त्यानंतर आहे पुरुष 44 अधिक XY रेशो आहे स्त्री यांतील सहसंबंध लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे नावे लिहा. चेतापेशीचे भाग नावे लिहायचे. त्यानंतर आहे खालील वनस्पती संप्रेरकाचे कार्य लिहा. ऑक्सिजन आणि जिब्बेरेलिन्स. त्यानंतर आहे चुकी बरोबर लिहा. सुरकुतलेले बीज हे प्रभावी लक्षण आहे. सुरकुतलेले बीज हे प्रभावी लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडं तिथे टायपिंग मिस्टेक आहे, टायपो मिस्टेक, तुम्ही करेक्ट करा. त्यानंतर आहे खालील पर्याय निवडून पुन्हा लिहा. ज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, मेरुरज्जूमधील लांब पोकळीला टिंबटिंब असे म्हणतात. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा आणि त्यानंतर विधान लिहा. त्यानंतर आहे धूम्रपानाचे वाईट परिणाम तंबाखूमधील टिंबटिंब घटकामुळे होतात. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, निकोटीनमुळे होतात, पायरिडिनमुळे होतात की सल्फर डायऑक्साईडमध्ये होतात का कार्बन मोनॉक्साईडमुळे होतात? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. नंतर आहे तिसरा, वनस्पती वाढ करणे हे टिंबटिंब ऊतीचे महत्त्वाचे कार्य आहे. तर कोणती ऊती आहे विद्यार्थी मित्रांनो? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर आहे चौथा, टिंबटिंब हे संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखते. तर 4 पर्याय आहे. मध्ये ऑक्सिजन, बीमध्ये तुम्हाला आहे. त्यानंतर CED, जे काही असेल करेक्ट ऑप्शन ते सिलेक्ट करा आणि लिहा. त्यानंतर आहे 5वा, मानवामध्ये गुणसूत्रांची संख्या टिंबटिंब असते. विद्यार्थी मित्रांनो, किती असते कमेंटमध्ये सांगा आणि उत्तरही तुम्ही देऊन टाका. नंतर प्रश्न 2 मध्ये म्हटलेला आहे शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 शास्त्रीय कारणे लिहायची? 4 मार्कसाठी आहे, प्रत्येकी 2 मार्क आहेत तुम्हाला. तर या विद्यार्थी मित्रांनो, तिन्हींचाही स्क्रीनशॉट घ्या आणि ते सोडवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 3 सोडवायची आहे? सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. अंडाशय याची सुबक व नामनिर्देशित आकृती काढायची आहे. त्यानंतर गुणसूत्र म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा म्हटलेलं आहे. त्यानंतर टिपा लिहा. शेतीपूरक व्यवसाय यावरती टिपा लिहायच्यात. त्यानंतर आहे मेंडलचे एक संकर संततीचा प्रयोग सिद्ध करा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपमुक्त ठरते. त्यानंतर आहे प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत? ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मेंदूच्या डाव्या बाजूची कोणती 3 कार्य लिहा. त्यानंतर दुसरं आहे पुढील आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करत व त्यातील क्रमानुसार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचे निरीक्षण करा आणि त्यावर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. पहिला आहे 1 व 2 मध्ये नेमके काय घडत आहे. दुसरं आहे कोणत्या चेताद्वारे 3 आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने. 5 हा कोणता अवयव आहे. त्यानंतर आहे अनुवांशिक निवृत्ती का उद्भवतात. त्यानंतर चौथा आहे तंबाखूमुळे शरीराची कशा प्रकारे हानी होते. त्यानंतर आहे पशुधनाची काळजी कशी घ्यावी. आता तक्ता पूर्ण करा म्हटलेला आहे. सजीव आणि गुणसूत्रांची संख्या लिहायची आहेत. तर बघू शकता, तुम्हाला फक्त आणि फक्त तक्ता पूर्ण करायचं. त्यानंतर आहे जैव तंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैव तंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम संवर्धन स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करायचा आहे. जलवाहिनी व रसवाहिनी यांतील फरक स्पष्ट करायचा विद्यार्थी मित्रांनो. खाली कोणता एक प्रश्न सोडवा. कोणता एक सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता प्रश्न 4 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. आय थिंक सो यस, लास्टवाला क्वेश्चन यही है. तर बघा, वनस्पतीमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे संवर्धन स्पष्टीकरण लिहा. ऑलरेडी बघितलं ना. किंवा खालील परिच्छेद पूर्ण करायचा आहे. शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. अशा पद्धतीने. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका फक्त आणि फक्त सरावासाठी आहे. या प्रश्नपत्रिका तुमच्या शाळेमध्ये 100% येईल याची आम्ही कोणत्याही प्रकारे खात्री घेत नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त सराव करा, अधिकाधिक गुण मिळवा. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, ही प्रश्नपत्रिका पेड आहे, ही पैशांवरती आपण आणलेली आहे. सो तुम्हाला यूट्यूबवरती फ्री मिळते. तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ॲपमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला
पेड मिळते. सो तुम्हाला काय करायचं, प्लेस्टोरवरून आपलं ॲप डाउनलोड करायचं, मास्टर वैभव हिरे. त्यामध्ये क्लास 9 सिलेक्ट करायचं आहे, द्वितीय सत्र परीक्षा सिलेक्ट करायचं आहे. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. इथे फ्रीमध्ये मिळतं आहे. सो तुम्ही इथेच व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केल्या गेलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना या द्वितीय सत्राच्या वार्षिकच्या विज्ञान 2च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.